सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज पण चाललोय नगरला. आज पण बोलवलंय डॉक्टरने. दोन दिवसाला बोलवलं होतं. आता हे तिसरी वेळ आहे आमची. रूट कॅनल आहे दाताचं. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि आम्ही चाललो. आता फक्त दवाखान्याचंच काम करणार आहेत आणि माघारी येणार आहेत. आभाळ भरपूर आहे, पाऊस पण भरपूर होतोय. आम्हाला तर आज इतका पाऊस झालाय ना, भरपूर पाऊस झालाय. आणि इकडे पण आभाळ भरपूर आहे. आता पाऊस येतोय की काय कुणास ठाऊक. आणि खरं तर अशा वातावरणात किंवा अशा पावसात आता कुठं जायची पण भीती वाटायला लागली. परंतु विलाज नव्हता, परत यांना टाइम नव्हता. त्यामुळे म्हटले चला आताच जाऊन येऊया. नगरमध्ये गेलो होतं, लख्ख असं ऊन पडलेलं होतं. नगरमध्ये अजिबात पाऊस नव्हता. तर आम्ही बरोबर घरून 5:15ला निघलो होतो. इथं दवाखान्यात येईपर्यंत आम्हाला 6:15 झाले होते. त्यानंतर दवाखाना झाला. बाहेर निघाला आम्हाला 8-8:30 वाजले होते. अंधार भरपूर झालेला होता. पण एक जमेची बाजू म्हणजे काय, तर पाऊस अजिबात नव्हता इथं. त्यामुळे जरा बरं वाटलं. म्हणलं चला, पाऊस नाही काय नाही, बरं झालं. कारण आता जायचंय घरी. तर आता इथं बबलूला थोडीशी भूक लागली होती. त्यामुळे या दोघांनी घेतलं मसाला दूध. मला तर काहीच खायचं नव्हतं, कारण दाढ भरपूर दुखत होती. आताच झालेलं होतं. थंड गरम काहीच खायचं नव्हतं. मी काहीच नाही घेतलं. त्यांनी ते दोघांनी घेतलं आणि आम्ही निघालो घरी. तर घरी आल्यानंतर मी काही शूट घेतलं नाही, कारण उशिरा झाला होता. मला वरण भाताचं कुकर लावायचं होता. आम्हाला जेवायचं पण होतं आणि दाढ पण भरपूर दुखत होती. त्यामुळे व्हिडिओचं काहीच नाही घेतलं. आणि आता हा आहे दुसरा दिवस. काल संध्याकाळी आम्ही गेलो दवाखान्यात. दवाखान्यातून आलो. रात्री उशीर झाला होता यायला. पण आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक काहीच नाही केला, फक्त वरण भाताचा कुकर लावला. चपाती शिल्लक होती, कारण रात्री दाढ इतकी दुखत होती ना. तुम्हाला माहितीच आहे, रोड कॅनल केल्यानंतर दाढ किती दुखत असते दाढ. तर मग रात्री काहीच नाही घेतलं. तर आता दिवस आहे दुसरा. सकाळचा नाश्ता पाणी झाले. आता मला घ्यायचेत ही सगळे भांडे घासायला. आज गुरुवार आहे. आज देवपूजा पण करायची आहे. पण आज देवपूजा उशिरा करणार आहे मी. आधी सगळं काही घासून घेणार आहे. देव पण घासणार आहे आज, म्हणजे परत सोमवारच्याला आपल्याला काहीच राहणार नाही. तर चला आता. आणि हे दिवे जे आहेत आपण घासणार आहेत ना, तेलकट असतात, चिवट असतात ना जास्त. तर त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. ती वापरून नक्की बघा. पटकन आपले भांडे निघतात. हे तेलकट समय असल्या तरी ते आपल्या पटकन निघून जातात. तर चला आता मी हे भांडे सगळे घासायला घेते. तर पाहा, ह्या सगळ्या समय आहेत मी घेतलेल्या आहेत. आता मला त्या घासायच्या. आता मी सगळ्या समयाचं काय करणार, घालून घेणार. तर पाहता, याच्यात मी सगळ्यात आधी पाणी घालून घेणार आहे. पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे. त्यानंतर चिंच. आणि तुमच्याकडे नसली चिंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबू पण पिळू शकता. लिंबू टाकलं तरी चालेल. एक लिंबू रस काढून याच्यात घालून घ्यायचं. त्यानंतर खडं मीठ. आपल्याकडे जे भांड्याचं लिक्विड असेल ते आपण याच्यात घालून घ्यायचं. आणि 1 चमचा सोडा. आणि थोडंसं विनेगर. आपल्याकडे असलं टाकायचं, नसलं तरी पण काहीच अडचण नाही. आता लावायचं झाकण. कुकर लावायचा. आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे.
आता इथं तिकडं कुकरला शिट्टी होतीये, तोपर्यंत आपण घेऊया देव घासून. तर पहा तुम्हाला बाहेर ऊन दिसत असेल, परंतु पाऊस यायला लागलेला होता. त्यामुळे म्हटलं आता कपडे पण आपले वाळले असतील चांगले, कारण सकाळपासून आज चांगलं ऊन पडलेलं होतं. कपडे घेतले काढून, म्हणलं किती पाऊस आला तरी मग काय आपल्याला अडचण नाही. एकदा देव स्वच्छ करायला बसलं की बसलं. देव बाहेर नेऊन ठेवले, थोडीशी टिपटिप यायला लागली. तर आता कपडे घेतलेत मी सगळे काही काढून. आज काही जास्त कपडे नव्हते, फक्त रोजचे कपडे ज्या होत्या पायपुसणे वगैरे ते होतं, आणि नंतर सोफा कव्हर आणि ते धुतलेले होते. बाकी सगळं माझं धुणं झालेलं होतं. सोफा कव्हर पण धुतलेलेच होते, परंतु 15 दिवसातून मी त्यांना हात मारत असते, त्याच्यामुळे सोफा कव्हर पण धुवून टाकले. तर आता पाऊस पण येत होता, चांगलाच पाऊस आला. बरं झालं धुणं काढले मी, आणि त्यानंतर बसले मग देव साफ करायला. आता मी हे देव आहेत ना इथं भैया पावडरनी साफ करून घेत आहे. आपल्याला भैया पावडरनी देव जास्त करून साफ नाही करायचे. लईत लई आपण 6 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा भैया पावडरनी देव साफ करू शकतो. आणि तसं आपण लिंबू मीठ अशा याने साफ केले तरी देव आपले स्वच्छ निघून जातात. किंवा चिंच आणि मिठाने जरी साफ केले तरी देव आपले मस्त असे साफ होऊन निघतात. तरी ते काय झालं, कुकरमध्ये पाणी जास्त झाल्यामुळे शिट्टीतून ते निघताना दुसरीकडूनच निघालं आणि खूप मोठं पाणी बाहेर पडायला लागलं, कारण पाणी पण त्यामध्ये जास्त होतं. त्याच्यामुळे पटकन गॅस असा बंद केला आणि परत आपले देव घासायला आले. आता हा ब्रश मी इथं देव साफ करण्यासाठी घेतलेला आहे. हा ब्रश आपण वापरलेला नाहीये किंवा कुणीच वापरलेला नाहीये. हा ब्रश आहे नवीन. आपल्याला देव साफ करताना नवीनच ब्रश घ्यायचा आहे आणि हा ब्रश देवांसाठी स्पेशल ठेवून द्यायचा आहे. बाकी ती मस्त अशी माझी देवीची मूर्ती निघाली आहे. म्हणजे नव्यासारखाच टाक असा दिसायला लागलाय. खूप छान दिसत होता टाक. आणि अशा आपण वर्षातून 6 महिन्यातून देव साफ केले तर काही नाही. आणि हे देव साफ केल्यानंतर आपल्याला लगेच त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. दही, दूध, तूप आपण पंचामृत करतो, पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त ही सगळं पठण करायचं आहे. म्हणजे परत आपल्या देवांमध्ये प्राण येतो आणि आपल्याला कुठलाही दोष लागत नाही. आणि घासणीने मात्र देव घासायचे नाहीत. तर पहा मी इथं देव वगैरे साफ करत होते आणि इकडे पाऊस भरपूर इतका पाऊस आला ना, परत पाणीच करून गेला. यंदा पावसाचं काही समजायलाच मार्ग नाही. सारखा म्हणजे रोज म्हटलं तरी पाऊस यायला लागलाय आणि आला की भरपूर पाऊस येतोय, असं पाणी करून जातोय, पूर येतोय. तर चला देव साफ करून झाले. त्यानंतर आता मला कुकर आणायचा होता. कुकर घेऊन आले. भरपूर गरम होता तो, हात भाजत होता माझा. आपल्याला हे जे दिवे साफ करायचेत ना, हे गरम गरम आहे तोपर्यंतच करायचं. थंड झाल्यानंतर तेलकटपणा परत त्यांना तसंच चिटकून बसू शकतो. म्हणून आपण काय करायचं, थोडस गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे काढायचंय आणि साफ करायला लागायचंय. आता पाणी तर एक एक काढून घेतलंय, तोपर्यंत पाणी गरम होतं आतमध्ये आणि एक एक काढून घेऊन मी लगेच साफ केलं. आणि साफ करायला आपल्याला जास्त वेळ लागतच नाही. एक हात फिरवला की लगेच ते साफ होऊन जाते. तर पहा आता कुकरमध्ये दिसताना तुम्हाला खराब दिसतील ते, आणि वरती काढल्यानंतर आपल्याला याला भैया पावडरनी घासायचंय. पहा भरपूर गरम आहे, हात भाजतोय माझा. आता पहा इथे मी घासून दाखवते तुम्हाला. एक दिवा तेलकट होता, मी रोज वापरत होते हा दिवा, भरपूर तेलकट होता. पण आता फक्त थोडासा हात घेतला भैया पावडरचा. पहा 1 मिनिटात चकाचक अशी दिवा निघालाय. त्याने काय होतं, आपल्याला जास्त जोर पण लावा लागत नाही आणि जास्त घासावं पण लागत नाही. फक्त भैया पावडरचा थोडासा हात फिरवला, तुम्ही पाहू शकता मी हलक्या हाताने हात फिरवित आहे. त्यांच्यावरून भैया पावडर घेतली थोडीशी आणि त्याच्यावरून फिरवत आहे. लगेच चकाचक आपला दिवा निघतोय. इथे कितीही तेलकट असला तरी पण तुमचा तेलकटपणा लगेच निघून जातो. गरम पाण्याने तर तेलकटपणा निघतो. त्यामध्ये आपण चिंच टाकली, मीठ टाकलंय, थोडासा सोडा टाकलाय आणि आपली भांड्याची लिक्विड टाकले. एवढं टाकलंय तरी पण आपले भांडे म्हणजे हे एकदम स्वच्छ निघतात. आणि जास्त पण नाही टाकायचं, नाहीतर ते फेस येतो जास्त, आणि जास्त फेस आला की मग आपल्याला कुकरमध्ये पण अडचण येते. तर मस्त असे माझे देव साफ झालेत, किती छान चमकतात. असे 6 महिन्यातून एकदा देव आपण साफ करायचे. त्यानंतर त्यांना अभिषेक घालायचा.
आणि इथं दिवे पण तुम्ही पाहू शकता किती चमकतेत, कुठंच तेलकटपणा राहिलेला नाही. एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा, अतिशय सोपं जाईल तुम्हाला ते. मी तर हा प्रयोग खूप दिवसापासून करते, कारण दिवे हे एवढे दिवे आहेत ना, हे मला लागतच असतात. आता महालक्ष्मीच्या टायमाला पण भरपूर दिवे लागत होते ना, तर तिथं पण मी वापरलेले होते. आणि व्हिडिओ करायचं म्हणलं देवपूजेला यायला त्याला व्हिडिओला आणि लागतातच दिवे. आणि समय माझ्याकडे 4 ते 5 समय आहेत, छोट्या मोठ्या मोठ्या अशा समय आहेत. हे दिवे येतं देवाचे, म्हणजे या तुळशीत लावायचा एक दिवा, दरवाजात लावायचा एक दिवा, सकाळी पण भरपूर दिवे लागले जातात. त्याच्यामुळं मला हे गरजेचं होतं साफ करणं. आणि हे ट्रिक असल्यापासून मला जास्त काही अडचणच येत नाही. नाहीतर मग असं वाटायचं दिवा काढू की नको, आणि काढला की परत ते साफ करायला पण लय जड जायचं. तर आता दिवे आणि देव सगळं वाळतंय, तोपर्यंत म्हटलं देवघर साफ करून घेऊया. तर बघा आता हे देवघर पण मी साफ करून घेते. जे आपण किचनला याला त्याला लिक्विड वापरलं ना, तेच लिक्विड मी इथं घेतलंय, तयार केलेलं आपण घरी, आणि त्यानेच परत इथं साफ करून घेत आहे. तर माझं देवघर आहे मार्बलचं, आणि वरती फरशी पण मी सगळी पांढरी लावली आहे. त्याच्यामुळे देवघराची स्वच्छता ठेवणं हे गरजेचं असतं, कारण पांढऱ्या फरशीवर आहे ना डाग पटकन दिसून येतो. आता इथं हात जरी फिरवला ना तरी धूळ लगेच जाणवते. एक 8 दिवसातून 15 दिवसातून मला ही फरशी पुसूनच घ्यावी लागते. आणि आतलं देवघर सुद्धा महिन्यातून एकदा मी घासून घेत असते. त्यामुळे असं कधी आपल्याला जास्त घाई गडबड असली की देव म्हणजे साफ करायला जास्त त्रास होत नाही. आता इथं पण सगळं लगेच हात फिरवला की निघून आलं. ह्या लिक्विडनी इतकी मदत झाली ना की पटकन आपलं निघून जाते सगळं, डाग वगैरे जे काय असेल ना ते पटकन निघतायत. नवरात्राचं माझं घरातलं सगळं काही आवरून झालंय, फक्त राहिलं होतं देवघरच. त्याच्यामुळे मग आज गुरुवार होता, म्हटलं आता कधीतरी आपल्याला आवरायचंय, चला आज गुरुवारचं आवरून पण होईना, आपली मस्त अशी देवपूजा पण होऊन जाईल. म्हणून मी आज देवघर काढलंय घासण्यासाठी. आणि सोमवारी तर घट बसणार येतं. आणि आता रविवारचं कसं, रविवारी पण पोळा आहे, त्याच्यामुळे वेळ मिळायचा नाही. आणि परत दवाखान्यात बोलवलं की परत जावं लागतंय, त्यामुळे उशा उरकायला पण आपल्याला वेळ मिळत नाहीये. त्यामुळे आता हाय वेळ, तर चला घेऊया आवरून. तर पहा, मस्त असं चमकवलंय मी माझं देवघर. चला, झालं माझं देवघर आवरून मस्तपैकी. खूप चमकायला लागलंय की देवघर. पहा, ग्रॅनाइटचं आहे, मार्बलचं आहे सगळं, आणि बाकीची फरशी आहे. तर असं देवघर पांढरं आहे, त्याच्यामुळं त्याची काळजी भरपूर घ्यावी लागते. देवपूजा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि उशीर पण भरपूर झालाय. देवपूजा करायची अजून. आता हे थोडंसं वाळून देते आणि त्यानंतर मग देवपूजा करायची आहे. चला, आज तुमच्याशी मी एक ट्रिक शेअर केली आहे, कारण देवघरातले दिवे आणि हे फार चिवट झालेले असतात, आणि तेच दिवे माझे पण भरपूर चिवट होत असतात, कारण आपल्याला देवघरात कायम दिवे लागत असतात आणि मला तर भरपूर दिवे लागतात. त्याच्यामुळं मग आता मी काय केलंय, ती ट्रिक तुम्हाला सांगितली कुकरमध्ये कसं लावायचं, आणि ती ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा, आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला, तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.